नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असं उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये वर्षभर टिकणारे साबुदाणा बटाट्याचे सांडगे. हे साबुदाणा बटाट्याचे सांडगे आपण करत असताना यामध्ये कसलाही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे सांडगे वर्षभर आरामात टिकले जातात. तर अशा पद्धतीचे एकदम फुलासारखे फुलणारे साबुदाणा बटाट्याचे सांडगे आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिले हे साबुदाणा बटाट्याचे सांडगे बनवत असताना आपल्याला साबुदाणा हा मोजून घ्यायचा आहे. तर मोजण्याकरिता इथे आपल्याला मेजरिंग कपाचा किंवा घरातल्या एखाद्या ग्लासचा वापर करायचा आहे. तर इथे मी ग्लासचा वापर करून 1 ग्लास इतका साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आपल्याला 2 पाण्यानं स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे बोट बुडेल इतपतच पाणी टाकायचं आहे आणि रात्रभरासाठी साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी पाहू शकता मस्त असा साबुदाणासुद्धा भिजलेला आहे, एकदम छान असा. त्यानंतर इथे मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. बटाट्याचे पूर्णपणे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. साल काढून घेतल्यानंतर हे बटाटे आपल्याला जी आपल्याकडे जाड खिसणी आहे त्या खिसणीने त्याचा जाडसर असा खिस तयार करून घ्यायचा आहे. खिसत असताना आपल्याला उभा असा बटाटा घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मस्त असा खिससुद्धा तयार करून घेतलेला आहे. हे खिस आता 2 पाण्यानं स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर शिजण्यासाठी आपल्याला एकदम जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही, एकदम पटकन असा शिजला जातो. तर अशा पद्धतीने जो खिस आहे तो सुद्धा आपल्याला चाळणीवरतीच गाळून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा खिसणीने खिसून घेतलेले आहेत. तर सर्व आपल्याला खिस आणि साबुदाणा हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून हे छान असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. सर्व आपल्याला साहित्य टाकून घेतल्यानंतर एकदम एकजीव करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कसलाही पाण्याचा वापर करायचा नाही. तर अशा पद्धतीने मस्त असं परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण सांडगे बनवण्यासाठी घेणार आहोत. तर त्यासाठी गच्चीवरती मी सांडगे बनवून घेणार आहे. तर चटई टाकून घेतलेली आहे. चटईवरती आपल्याला एखादा पॉलिथिन सीट टाकलेला आहे. त्यानंतर छोटे छोट्या साईजचे सांडगे बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी सर्व सांडगे बनवून घेतलेले आहेत. आता हे बनवून घेतलेले सांडगे वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला हे 2 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला हे सांडगे आपण हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतात. तर पाहू शकता मस्त असे तळल्यानंतर तेलामध्ये टाकताच एकदम छान असे फुलासारखे फुलतात. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.